नमस्कार. गॅस वेल्डिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक ज्योत आणि धातू जोडण्याची क्रिया, बरोबर? पण खरं तर हे फक्त एक साधन नाहीये, तर ही एक कला आहे. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट निर्मित या विश्लेषणात आपण गॅस वेल्डिंगची साधनं कशी काम करतात आणि त्यातील दोन मुख्य तंत्र कोणती आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न थोडा गोंधळात टाकणार आहे, नाही का? म्हणजे बघा, दोन्ही कामांमध्ये ज्योतच वापरली जाते. मग असं काय होतं की एक ज्योत धातूला जोडते तर दुसरी त्याला इतक्या सहज कापून टाकते? याचं उत्तर दडलंय ते त्या साधनांच्या रचनेत आणि त्यामागच्या विज्ञानात. चला, तेच आता आपण उलगडून पाहूया. तर या रहस्याचा उलगडा करायचा असेल तर सुरुवात साधनांपासूनच करावी लागेल. वेल्डिंग आणि कटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लो पाईपमध्ये एक अगदी छोटा पण खूप महत्त्वाचा फरक असतो, आणि तो फरक एकदा समजला की आपलं अर्धं काम सोपं होऊन जातं. हे बघा, इथे दोन्ही ब्लो पाईपमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे एक सामान्य वेल्डिंग ब्लो पाईप. त्याचं नोझल एकदम साधं आहे, एका छिद्राचं. आणि आता उजवीकडे बघा, ते आहे कटिंग ब्लो पाईपचं टोक. त्याची रचना अनेक लहान छिद्रांमुळे किती गुंतागुंतीची वाटतेय, नाही का? हा जो दिसण्यातला फरक आहे ना, तोच त्यांच्या कामाचं रहस्य सांगतो. आणि हा फरक फक्त दिसण्यापुरता नाहीये, तर त्यांच्या कामाच्या पद्धतीत आहे. वेल्डिंग ब्लो पाईपमध्ये दोन व्हॉल्व्ह असतात, एक ऑक्सिजनसाठी आणि दुसरा ॲसिटिलीनसाठी. हे दोन्ही वायू एकत्र येऊन एक गरम ज्योत तयार करतात. पण कटिंग ब्लो पाईपची गोष्टच वेगळी आहे. त्यात या दोन व्हॉल्व्हसोबत एक खास लिव्हर असतो. त्याच्या आजूबाजूच्या लहान छिद्रांनी आधी धातू लाल होईपर्यंत तापवला जातो, आणि मग तो लिव्हर दाबल्यावर मधल्या छिद्रातून शुद्ध ऑक्सिजनचा एक शक्तिशाली झोत बाहेर पडतो, जो त्या तापलेल्या धातूला अक्षरशः जाळून कापून टाकतो. बरं, आता साधनं तर समजली, पण फक्त साधनं असून भागत नाही. तंत्र पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता वळूया वेल्डिंगच्या पद्धतींकडे. पहिली आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे फोरहँड, किंवा ज्याला लेफ्टवर्ड वेल्डिंग असंही म्हणतात. चला पाहूया हे तंत्र नेमकं कसं काम करतं. या चित्रात बघा, वेल्डिंगची दिशा उजवीकडून डावीकडे आहे. यात एक गंमत आहे. ब्लू पाईपची ज्योत पुढे चालते, जणू काही ती पुढचा रस्ताच तयार करत आहे, आणि तिच्या मागे मागे फिलर रॉड वितळून जोड तयार करतो. म्हणजे ज्योत नेहमी न जोडलेल्या भागाकडे सरकत असते. आता हे तंत्र वापरताना ना, काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. दिशा तर आपल्याला कळली, उजवीकडून डावीकडे. ब्लो पाईप वेल्डिंग लाईनशी साधारणपणे 60 ते 70 अंशाचा कोन करतो, तर फिलर रॉड 30 ते 40 अंशाच्या कोनात धरला जातो. ही जी रचना आहे ती आपल्याला वेल्डिंगवर चांगलं नियंत्रण मिळवण्यासाठी खूप गरजेची असते. मग प्रश्न येतो की हे तंत्र कुठे वापरायचं? तर लक्षात ठेवा, फोरहँड पद्धत ही प्रामुख्याने पातळ धातूच्या पत्र्यांसाठी आहे. विशेषतः 5 मिलीमीटरपर्यंत जाडी असलेलं जे माइल्ड स्टील असतं ना, त्यासाठी ही पद्धत सर्वात प्रभावी आणि योग्य मानली जाते. चला आता बघूया दुसरी पद्धत. याला म्हणतात बॅकहँड किंवा राईटवर्ड वेल्डिंग. ही पद्धत वेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग कामांसाठी विकसित केली गेली आहे, खास करून जिथे जास्त जाडीच्या धातूचा संबंध येतो. इथे सगळं काही अगदी उलटं आहे फोरहँडच्या मानाने. वेल्डिंगची दिशा आहे डावीकडून उजवीकडे. आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे इथे फिलर रॉड पुढे असतो आणि ब्लोपाईपची ज्योत त्याच्या मागे, म्हणजे नुकत्याच तयार झालेल्या वेल्डवर असते. जणू काही ती तयार झालेल्या जोडाला संरक्षण देत पुढे चाललीये. या तंत्रातले कोनही थोडे वेगळे आहेत. ब्लो पाईप 40 ते 50 अंशाच्या म्हणजे कमी कोनात धरला जातो, तर फिलर रॉडचा कोन साधारणतः तोच असतो, 30 ते 40 अंश. ज्योत तयार झालेल्या वेल्डवर येत असल्यामुळे एक फायदा होतो. ती वितळलेल्या धातूला पटकन थंड होऊ देत नाही, ज्यामुळे एक समान कूलिंगला मदत होते. या तंत्राचा मुख्य उपयोग 5 मिलीमीटरपेक्षा जास्त जाडीच्या स्टील प्लेट्स जोडण्यासाठी होतो. कारण काय? तर या पद्धतीमुळे जास्त उष्णता एकाच ठिकाणी केंद्रित करता येते, आणि त्यामुळे जाड धातू वेल्ड करणं सोपं आणि जास्त कार्यक्षम होतं. चला तर मग आता या दोन्ही तंत्रांची थेट तुलनाच करून पाहूया. म्हणजे आपल्याला अगदी स्पष्टपणे कळेल की कोणत्या परिस्थितीत कोणती पद्धत जास्त चांगली आहे आणि का. ही तुलना बघितल्यावर एक गोष्ट तर लगेच लक्षात येते. बॅकहँड तंत्राचे फायदे कितीतरी जास्त आहेत. हे तंत्र जास्त वेगवान आहे. उष्णता एकाच ठिकाणी केंद्रित होत असल्याने धातू कमी वागतो, आणि फिलर रॉडही कमी वापरला जातो, ज्यामुळे ते स्वस्तही पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीत पेनिट्रेशन म्हणजे जोड जास्त खोलवर आणि मजबूत होतो. आणि बॅकहँड तंत्र इतकं प्रभावी का आहे याचं वैज्ञानिक कारण ही खूपच इंटरेस्टिंग आहे. ज्योतीचा जो मधला भाग असतो ना, तो वितळलेल्या धातूवर एक सुरक्षक कवच तयार करतो.
म्हणजे काय तर वितळलेला धातू हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कातच येत नाही, मग ऑक्सिडेशनचा प्रश्नच मिटला. आणि म्हणूनच आपल्याला मिळतो एक अत्यंत मजबूत आणि एकदम स्वच्छ जोड. खरंच खूप हुशारीची पद्धत आहे ही. तर आपण दोन्ही तंत्र समजून घेतली आहेत, त्यांची तुलनाही पाहिली. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या परिस्थितीत नेमकं कोणतं तंत्र वापरायचं? चला याचा सारांश पाहूया. थोडक्यात सांगायचं तर नियम एकदम सोपा आहे. जर धातू पातळ असेल म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा कमी तर फोरहँड पद्धत निवडा. पण जर तुम्हाला 5 मिलीमीटरपेक्षा जाड स्टील जोडायचा असेल आणि तेही वेगाने, कमी खर्चात आणि जास्त मजबूतीने, तर जास्त विचारच करू नका. बॅकहँड तंत्र हाच सर्वोत्तम पर्याय आहे. तर वेल्डिंग हे फक्त धातू जोडणं नाहीये, ते आहे योग्य वेळी योग्य तंत्र वापरण्याचा शहाणपण. ही एक छोटीशी निवड तुमच्या कामाचा दर्जा, वेग आणि खर्च सगळं काही ठरवते. आता हे ज्ञान आपल्याकडे आहे, मग आता विचार करा, या ज्ञानाचा वापर करून आपण काय नवीन निर्माण कराल?